उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। एक वाक्य सगळ्यांनी खरंच घरी घेऊन जा बरं का। एक वाक्य सांगतो ऐका। नाग जर बाहेर निघला ना लोक काठी घेऊन धावतात मारण्यासाठी, बरोबर। नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन धावतात मारण्यासाठी, पण तोच नाग भगवान शंकराच्या पिंडीवर निघला तर लोक हात जोडतात नमस्कार करण्यासाठी। नाग तोच आहे, पण संगत कोणाची केली त्यावरून त्याचं अस्तित्व असतं। तुकोबाराय म्हणतात कपडे स्वच्छ धुता धुता नकळत माणसाचे हात देखील स्वच्छ निघत असतात। कपडे धुणं झालं हात धुची गरजच नाही ना, मग आपोआप निघून जाते ना। लागले तयाची संगती झाली त्यांची तीच गती। पण चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये चांगले विचार पुसतात। पण कधी कधी ना स्वतःच आत्मपरीक्षण करा तुम्ही, नक्की करा। इथून घरी गेलात ना मनाला विचारा, तुमच्या मनाला तुम्हाला जर रोजच वाईट विचार येत असतील, वाईट वागावं वाटत असेल, वाईट बोलावं वाटत असेल, वाईट खावं वाटत असेल, वाईट प्यावं वाटत असेल, बाकी काही करू नका। आपल्या संगतीचा माणूस तपासा। तुमच्या संगतीचा माणूस बदला तर तुमचे विचार बदलतील, संगतीचा माणूस बदला तर तुमचे आचार बदलतील। महाराज माणसाचं 50% जीवन त्याच्या प्रारब्धाने आणि प्रयत्नाने घडत असतं, राहिलेलं 50% जीवन तो कोणाच्या संगती यावरून घडत असतं। प्रमाण सगळ्याला पाठ आहे, वेळ नाही। तुकोबाराय म्हणतात ढेकणाच्या संगे विराजो भंगुरला कुसंगे नाडीला साधू तैसा। जुन्या काळामध्ये घटना आहे। जुन्या काळात एका राजकुमाराने पण ठेवला, पण जो या विश्वाचा निर्भय माणूस आहे तो पती मला करायचा। पुढे काय अवघड आहे ना। राजा होता, राजाने दौंडी दिली, जो कशाला भेट नाही त्याला माझी मुलगी द्यायची। आता राजाची मुलगी रांगाला बोलल्या, रांगा कोणी सांगायचं माझ्यासारखा निर्भय नाही, मी हातीला मारलं, मी सिंहाला भेट नाही, मी नागाला भेट नाही, 100 शत्रूला भेट नाही, आपली निर्भयता सांगू लागले ना। ती म्हणजे एवढं टेन्शन घ्यायचं नाही। एक छोटीशी परीक्षा आहे, त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर लगेच तुमच्या गळ्यामध्ये वर माला। परीक्षा अशी होती, या राजकन्येने एक 10 बायची खोली सजवलेली होती। त्या खोलीमध्ये पंचपक्वान्नाचं जेवण होतं। ती अशी त्याला रांगोळी वगैरे काढून त्या सदस्याला जो आला होता सांगायला, त्या सदस्याला जेवायला वाढायची, ती समोरून अशी जेवायला वाढायची। त्याला भूक लागलेली, मग हा जेवण चालू करायचा। जेवण चालू असताना त्या राजकन्येची एक दासी यायची आणि हळू छट्या पाठीमागून सुतळी बॉम्ब वाजवायची। जसा बॉम्बचा आवाज झाला तसा एवढा दचकायचा, चल उठ म्हणायची, तू कसला निर्भय रे, मग अशी मनी स्वतः ह्याला मारलं त्याला मारलं, आवाजाला घाबरला। तिने असे अनेक उठून लावले। त्याच राजवाड्यात एक माणूस होता, जेवणाला कंटाळला, त्यांनी ही नंबर पाहिला, घुसला रांगेमध्ये। त्याला भूक लागलेली होती, बसला जेवायला। जेवायला बसल्याच्या नंतर तोच प्रयोग, सुतळी बॉम्ब दिला। ते दचकलं नाही, खोकलं नाही, काय नाही काय नाही, तसेच गुलाबजामुन वडीत होतं। खाण्याचा कार्यक्रम चालू होता, सगळे सुतळी बॉम्ब वाजले, ते दिवाळीचे उरले सुरले बी वाजले, ते दचकलं नाही। मग हिला काय वाटलं, हा कोण आहे, निर्भय आहे। बहुतेक आवाजाला भेट, माणसं आवाजाला अचानक दचकतात का नाही, हा कशालाच भेट नाही। लगेच त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली, थाटामाटामध्ये लग्न झालं। आता ऐका बरं का, किती जाती काय असेल ती झाली। लग्नाला 1 महिना झाला आणि 1 महिन्याच्या नंतर एका रात्री ती दुधाचा ग्लास घेऊन आतमध्ये गेली। हा क्वार्टर बसलेला, डोळ्यासमोर चित्र आहे ना, क्वार्टर बसलेला, त्या भिंतीवरती एक चित्र काढलेलं होतं। त्यांच्या रूम मध्ये भिंतीवरती एक चित्र होतं आणि तो भिंतीवरचं चित्र असं बघत होता। त्याचा चेहरा चित्राकडे होता आणि पाठ दरवाजाकडे होती। डोळ्यासमोर आहे बरं का, त्याचा चेहरा चित्राकडे होता आणि पाठ दरवाजाकडे होती। तिने दरवाजातून आवाज दिला, अहो आतमध्ये येऊ का? जुन्या माता मावल्या विचारायच्या, ते जुन्यातच सांगायचं, अहो आतमध्ये येऊ का? त्यांनी काय केलं, हे चित्रच बघत होतं। त्यांनी परत आवाज दिला, अहो स्वामी आतमध्ये येऊ का? ते चित्रच बघत होतं, त्यांनी काय पाहिलंच नाही। मग तिने तिच्या ओरिजिनल आवाजामध्ये आवाज दिला। माता माऊलीचे 2 आवाज असतात, एक सासरचा आणि एक माहेरचा। तो माहेरचा कधी कधी उघडा पडतो बरं का, तो कधी उघडा पडतो, साडी हलकी आणल्याच्या नंतर। मग तिने ओरिजिनल आवाज दिला तरी तिने ऐकला नाही, ती तशीच गेली, दुधाचा ग्लास बाजूला ठेवला आणि पकडले। ऐका बरं का, तो भिंतीवरचं चित्र बघत होतं, ह्याच्या पाठीवरती असं धक्कन केलं आणि धक्कन केल्याच्या नंतर हे एवढा दचकाला आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं हे भैर आहे। म्हणून त्या दिवशी सुतळी बॉम्बला दचकलं नाही, नाहीतर हे सूर्या निर्भय नाही। आपलं तसं तर महाराज, आपलं निर्भय धित्रेपणाच आहे। आपण घेतो, मृत्यूला घेतो,
पण तुकोबाने म्हणतात आम्ही भेट नाही आता का भीत नाही आता आपल्या मरणाला सुद्धा भेट नाही. आमची निर्भयता प्राप्त झाली. भय निघून गेलं. आज भय लाजही निघून गेली. आमची चिंताही निघून गेली. महाराज कशामुळे झालं? आईशी तया सत्ता समर्थ. तो काय सामान्य काय, पण आता त्याची कथा त्याचं नामस्मरण करत असताना आता आम्ही आलो परमार्थामध्ये. आता आम्ही मरेपर्यंत फक्त एकच नियम पाळणार, मरेपर्यंत वाईट माणसाची संगत करणार नाही. अभंगाचा शेवट. तुका म्हणे करू ऐसियाचा संग, तुका म्हणे करू ऐसियाचा संग. अयोध्येमध्ये नमाज पडला, त्याच्यामुळे बाबरीमध्ये त्यावेळेला स्थापन झाली होती. तिथून पुढे संघर्ष चालू झाला 6 डिसेंबर 1992 साली बरं का. नंतर त्या ठिकाणी ती बाबरी मस्जिद पाडण्यात आली. संघर्ष चालू झाला. 19ला निकाल लागला आणि या देशातलं सगळं सुंदर मंदिर आदरणीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या मंदिराची स्थापना झाली. साहेब आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करतो. आम्हाला लोक म्हणतात राम मंदिर हा राजकारणाचा विषय म्हणतात बरं का आम्हाला लोक, आम्ही बोलायचं. पण मी स्पष्टपणे सांगतो दादा हो, राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर हा हिंदुत्वाचा विषय. हिंदुत्वाचा विषय राम मंदिर. आणि ते 12 जानेवारी 2024 राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. आज थोडक्यामध्ये राहिलेल्या 5 मिनिटांमध्ये आज मी तुम्हाला या विश्वाचे प्राणप्रिय आणि भारत देशाचा प्राणप्रिय रामप्रभू यांचा 42 पिढ्यांचा थोडक्यात इतिहास सांगतो. आज आपल्याला आजोबा माहित नाही, पजोबा माहित नाही, पण या देशातले जे हिंदू धर्माचे सगळ्यात मोठे आराध्य देवत आहे ते रामप्रभू आहे. आपल्याला देवाचा इतिहास माहित पाहिजे का नाही? लोक म्हणतात रामप्रभू देव नाही, पुरावा दाखवा. पुराव्याची गरजच नाही महाराज. हिंदू धर्माची सगळीत मोठी देवता रामप्रभू आहे. ज्यांनी वेदाचा अभ्यास केला ते रामप्रभू. म्हणून ऐका, आपलं धर्मग्रंथ असं सांगतं बरं का, धर्मग्रंथानुसार, इतिहासानुसार नाही, धर्मग्रंथ असं सांगतं की सृष्टीच्या देवाने निर्माण केली त्याला ब्रह्मदेव म्हणतात. लक्ष देऊ नाही का? ब्रह्मदेवाच्या मुलाचं नाव आहे मरीची. मरीचीच्या मुलाचं नाव आहे कश्यप. कश्यपला 2 बायका, दिती आणि अदिती. एका बायकोपासून देवताचा जन्म झाला, एका बायकोपासून राक्षसाचा जन्म झाला. कश्यपचा मुलगा आहे विवस्वान, ज्यांनी सूर्याबरोबर युद्ध केलं आणि सूर्याला जिंकून घेतलं, म्हणून त्याला नाव प्राप्त झालं विवस्वान सूर्य. आणि या विवस्वानापासून भगवान परशुरामचंद्राचं सूर्यवंशाची स्थापना झाली. जो देवाचा सूर्यवंश म्हणतो ना आपण, सूर्यवंश, तो विवस्वानी स्थापन केला. लक्ष देऊ नाही का? या विवस्वांच्या मुलाचं नाव आहे मनु. मनुच्या मुलाचं नाव आहे मरीची. मरीचे इक्षाकू, इक्षाचे कुक्षी, कुक्षीचे विकुक्षी, विकुक्षीच्या मुलाचं नाव आहे बाण. बाणच्या मुलाचं नाव आहे अनरण्य. अनरण्याच्या मुलाचं नाव आहे त्रिशंकू. त्रिशंकूच्या मुलाचं नाव आहे मांदाता. मांदाताच्या मुलाचं नाव आहे सुसंधी. सुसंधीच्या मुलाचं नाव आहे ध्रुवसंधी. ध्रुवसंधीच्या मुलाचं नाव आहे भरत. भरतचा असित. असितचा सगर. सगरचा असमंज. असमंजचा अंशुमान. अंशुमानचा दिलीप. दिलीपचा भगीरथ. ज्यांनी या पृथ्वी तलावरती सगळ्यात मोठी खरतर साधना करून भगवान शंकराच्या जटेतले म्हणा किंवा ब्रह्मदेवाच्या कमंडलूची गंगा पृथ्वी तलावरती आणली, तोच हा तपश्चर्या करणारा महात्मा भगीरथ, ज्याच्यामुळे आपल्याला गंगा प्राप्त झाली. या भगीरथच्या मुलाचं नाव आहे कुकुस्त आणि कुकुस्तच्या मुलाचं नाव आहे राजा रघु. रघु राजा या देशातला सगळ्यात स्वाभिमानी राजा होऊन गेला, ज्याच्या नावावरून भगवान परशुरामचंद्राचं रघुकुल चालू झालं. म्हणून त्यावेळेला एक मन प्राप्त झाली, रघुकुल रीत सदा केली आली. प्राण जाय पर वचन न जाय. प्राणापेक्षाही दिलेलं वचन ज्याला प्रिय होतं त्याला रघुराजा म्हणतात. ऐका, रघुच्या मुलाचं नाव आहे प्रवृद्ध. प्रवृद्धच्या मुलाचं नाव आहे शंकन. शंकनच्या मुलाचं नाव आहे सुदर्शन. सुदर्शनचा मुलगा आहे अग्निवर्ण. अग्निवर्णाच्या मुलाचं नाव आहे शीघ्रक. शीघ्रकचा मुलगा मरु. मरुचा मुलगा आहे इक्षाकू. इक्षाच्या मुलाचं नाव आहे अनिवर्ण. अनिवर्णाच्या मुलाचं नाव आहे नाभाग. नहुष. नहुषच्या मुलाचं नाव आहे नाभाग. नाभागच्या मुलाचं नाव आहे ययती. ययतीच्या मुलाचं नाव आहे अज. आणि अजच्या पोटी या देशाचा महान पराक्रमी राजा त्याला म्हणतात राजा दशरथ, ज्यांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. आणि या दशरथ राजाच्या पोटी या देशाचे प्राण आणि अयोध्येचे राम जन्माला आले. हे आपल्याला माहित पाहिजे बा. केले हातावर इकडचे आजूबाजूचे ना व्यासपीठावर टाळ वाजवायला. केले हातावर राव द्या काल्याच्या कीर्तनापर्यंत. तुम्ही म्हणता ह्याला कोण घेऊन येतो सारखं पुन्हा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. विठोबा